नागेशदा, आपण नगरपालिकेत आज या सर्व नगरसेवकांच्या सोबत एकत्र आलेला आहात, काय कारण? गेल्या 8 दिवसापूर्वी गडिंग्लज शहरामध्ये सर्वेच्या नावाखाली काही लोक ही घरातल्या घरी जाऊन कुटुंबातली सर्व माहिती घेणे हे करत होते। त्यामुळे त्या नागरिकांना थोडं भीतीचं वातावरण तयार झालं, कारण ती कुठल्याही शासकीय कार्यालयाची लोक नव्हती। म्हणून परवा दिवशी आम्ही जो एक मेसेज टाकला की अशी लोक जर कोण येत असतील तर त्यांनी आम्हाला फोन करावा। काल परवा असंच 11 नंबर वार्डातून नागरिकांचा फोन आला की काही लोक अंध लोक म्हणजे आंधळ्या लोकांना मदत करा, आपण ट्रस्ट मार्फत आलेलो आहोत आणि आंधळ्या लोकांना मदत करा अशी लोक वार्डामध्ये फिरत आहेत। तर काल मला मेसेज आला, त्याच्यानंतर मी फिरून आलो। आज योगायोगानं सकाळी अभि जाधव यांचा फोन आला आणि मी अर्बन कॉलनीत जाऊन एकाला उचलून पोलीस स्टेशनला घेऊन गेलो। त्या ठिकाणी त्याची संपूर्ण चौकशी केली। जी अशी लोक येतात त्यांची खरं तर त्यांनी SP ऑफिस किंवा स्थानिक पोलीस स्टेशनला त्याची नोंद करून मगच ते पैसे गोळा करायला जावं लागतं। पण अशी कोणतीही घटना घडत नाही। तर कुठली तरी एखादी कोणतरी व्यक्ती येऊन जर असं करत असेल आणि चुकून एखादी या गडिंग्लज शहरात वाईट घटना घडू नये यासाठी आम्ही सतर्क राहावं म्हणून आम्ही सर्वच नगरपालिकेमध्ये आमचे नगरसेवक असतील किंवा आम्ही पदाधिकारी असतील यांनी आम्ही एक ठरवलं आहे की यापुढं गडिंग्लज शहरामध्ये अशा व्यक्तींना किंवा अशी व्यक्ती येत असेल तर ती पोलीस स्टेशनला पहिला त्यांची तक्रार करावी किंवा पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी माहिती देऊन मगच या गोष्टी कराव्यात। यासाठी आम्ही एकत्र बसलेलो आहोत। तर गडिंग्लज शहरामध्ये अशा पद्धतीचं कोणत्याही प्रकारचं औचित प्रकार घडू नयेत यासाठी आम्ही सर्वांची एक मीटिंग घेतलेली आहे आणि त्याच पद्धतीनं गडिंग्लज शहरामध्ये कोणत्याही परिस्थितीत ही असली पैसे गोळा करणे किंवा मला वाटते संकेश्वरच्या महिला लहान मुलांना घेऊन येतात, पैसे मागतात, लोकांना येता जाता रस्त्यावरती इरिगेट करत असतात, त्यासुद्धा हे सुद्धा थोडंफार बंद झालं पाहिजे। या भूमिकेतून आपण एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करतोय। असा प्रकार गडिंग्लज शहरात कोणत्या भागात झाला आहे काय माहिती आपल्याला? 11 नंबर वार्डामध्ये असा प्रकार घडत होता। आजच सकाळी त्या एकट्याला उचलून आणून आपण आता पोलीस स्टेशनमध्ये त्याला घेऊन गेलो, त्याची संपूर्ण चौकशी केली, त्याचे फोटो घेतलेत, त्याची माहिती गोळा केली आणि मग ती माहिती आपण संबंधित त्यांच्या ट्रस्टला विचारून घेऊन त्याला मग सांगितलं की यापुढे जर गोळा करायचा असेल तर ते पोलीस स्टेशनला इंटिमेशन झाली पाहिजे, तर गोळा करा, नाही तर इथं थांबायचा नाही असं करून त्याला पाठवून दिलेलं आहे। मी गडिंग्लजच्या नागरिकांना एवढंच सांगू इच्छितोय की सतर्क राहा, सावधान राहा आणि होणारा अनर्थ टाळा। सत्यवार्ताच्या माध्यमातून सांगायचा हेतू एवढाच की गडिंग्लजमधल्या नागरिकांना आम्ही सतर्क करू इच्छितोय की दिवसाचं कसं असतं की पुरुष लोक बाहेर कामाला जातात आणि महिला तेवढंच घरात असतात आणि काही लोक अंधांना मदत करा किंवा इतर काही म्हणजे सर्वेक्षणसाठी आलोय असं खोटं नाटं सांगून येत असतात आणि असं येऊन कुठं तर चोरीचा वगैरे चुकीचा प्रकार घडू नये आणि लोकांची फसवणूक होऊ नये हा एकच उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवून आज हा व्हिडिओ करून लोकांना सतर्क आणि सावधान करत आहोत। मी या सत्यवार्ताच्या माध्यमातून अनेक गोष्ट सांगू इच्छितोय की सध्या जे फ्लिपकार्ट असू देत, अमेझॉन असू देत, असे अनेक कंपन्यांचे पार्सल घरोघरी रोज येत असतात। ते रोज येणारे पार्सल जो डिलिव्हरी बॉय आहे त्याला कंपल्सरी त्याचा आयडेंटिटी असलं पाहिजे। तो कुठल्या डिलिव्हरीमधून म्हणजे कुठल्या त्यांची जी शाखा आहे त्या कुठल्या डिलिव्हरीच्या विभागातून तो येत आहे त्या मालकाला त्याची पूर्ण माहिती पाहिजे आणि त्याच्या गळ्यात आयडेंटिटी असलं तरच आपण ते पार्सल स्वीकारायचं आहे किंवा अन्य कोणी आलं पार्सल बॉय म्हणून तर त्याची पूर्ण चौकशी केल्याशिवाय दार देखील उघडायचं नाही। एवढं मी या गडिंग्लजच्या नागरिकांना सतर्क करू इच्छितोय, कारण आपण जर सतर्क आणि सावध राहिलो तर कुठलंही अनर्थ घडणार नाही। यासाठी सर्वांनी सतर्क राहावं आणि अशी लोक कुठं काय दिसली तर आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये अन्यथा नगरपालिका किंवा आमच्यासारख्या नगरसेवकांना सांगून तुम्ही त्यांचा बंदोबस्त करू शकता।